नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडिया या मराठी पालकत्वाबद्दलची माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागे आम्ही एक छोटा एपिसोड मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, छोट्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा यावर केला होता. त्याला तुमचा सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यावर खूप प्रश्न पण आले. म्हणून हा अजून एक एपिसोड त्याच्या काही भागामध्ये अजून खोलवर जाऊन विचार करण्यासाठी मुद्दाम बनवलेला आहे. तो तुम्हाला आवडेल, त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी मला अपेक्षा आहे. मुलांचा अभ्यास हा परीक्षेमध्ये त्याला मिळालेली मार्क ह्याच्याशी मोजला जातो आणि यात काही चूक नाही आहे. परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतात. काही विशिष्ट परीक्षांमध्ये मिळणारे मार्क हे तुमच्या आयुष्याची दिशा काही प्रमाणात ठरवू शकतात. हे सत्य आहे आणि ह्यापासून आपण कुठेही पळून जाऊ शकत नाही. विशेषतः माझ्यासारखा माणूस की ज्यांनी अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे, मरणाचा अभ्यास केलेला आहे आणि उत्तम मार्क मिळवलेले आहेत, म्हणूनच मी आज डॉक्टर झालेलो आहे. त्यामुळे अभ्यासाच्या विरुद्ध बोलणं ह्याच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. पण अभ्यास समजवून घेणं आणि तो अभ्यास कसा घ्यायचा हेही समजून घेणं यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. इयत्ता 3री-4थी पर्यंतचा, म्हणजे आता तर सगळी मुलं अगदी जन्माला आली कीच खरं तर अभ्यास सुरू करतात, कारण त्यांना सतत काहीतरी शिकवलं जातं आणि ते त्यांच्याकडून म्हणून घेतलं जातं. तर मुलाची स्मृती किंवा मेमरी कशी आहे यावर मुलाची गाडी ऑलमोस्ट 3रीपर्यंत निघून जाते, 4थीपर्यंत निघून जाते. कारण जे सर्व विषय तेव्हा शिकवलेले असतात ते म्हणजे शिक्षकांनी काहीतरी माहिती मुलाला द्यायची, ही माहिती मुलांनी लक्षात ठेवायची आणि प्रश्न विचारल्यावर ती माहिती तशाच प्रकारे पुन्हा एकदा उद्धृत करून दाखवायची. ह्याच्यावर सगळा अभ्यास अवलंबून असतो. तो कुठल्या विषयाचा आहे याला त्याने काही फरक पडत नाही. सर्व प्रकारच्या भाषा, सर्व प्रकारची शास्त्र हे सगळं याच गटामध्ये येतं. गणिताची सुरुवात ही सुद्धा मेमरीनीच होते, की ते सर्व आकडे लक्षात ठेवणे, त्या आकडे ओळखायला सुरुवात करणे, इथपर्यंत त्या आकड्यांची नावं आणि ते लिहिणं हे सगळं मेमरीच्याच ह्याच्यात जातं. आता लिहिणं हा भाग थोडा फाईन मोटर स्किल्सवर येतो, परंतु त्याच्यात मेमरी हा एक पुन्हा मोठा भाग असतो, कारण स्पेलिंग्स असतात. तर ऑलमोस्ट 3रीपर्यंत सगळं आयुष्य हे फक्त मेमरीवर जातं. आणि गंमत अशी आहे की 8-9 वर्षापर्यंत मुलांची मेमरी ही फार जबरदस्त असते. छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात. पूर्वी घडलेल्या गोष्टी कुठेतरी त्यांच्या डोक्यात अडकलेल्या असतात, ते त्यावेळेस बरोबर म्हणून दाखवतात. तुम्ही कुठेतरी जात असताना मूल म्हणतं, हां आपण तेव्हा इथे आलो होतो त्या काकांना भेटायला, आणि आपल्याला वाटतं अरे ह्याच्या कसं काय लक्षात, कारण तेव्हा ते मूल लहान असताना आपल्याला ते सामानासारखं बाजूला ठेवलेलं असतं आपण ते, पण त्यालाही ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि त्याच्या डोक्यात रजिस्टर झालेली आहे. ह्याचा आपल्याला नेहमी अचंबा वाटतो आणि त्यामुळे असं वाटतं की आपल्या मुलाची मेमरी खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळे मूल खूप हुशार आहे. तर शाब्दिक वाढ सुरू होण्यापर्यंत आणि शाब्दिक वाढ सुरू झाल्यावरही पहिले काही वर्ष दिसणारी गोष्ट फोटोसारखी लक्षात राहणे आणि त्याचा ठसा राहणे ही आपल्या मेंदूची करामत आहे. हे आपल्या सगळ्यांचाच मेंदू तसा असतो. त्यामुळे इयत्ता 3री-4थीपर्यंत, 3रीपर्यंत तर अगदी निश्चित बहुतेक सर्व मुलांना परीक्षेमध्ये धो मार्क मिळतात, कारण त्या सर्व परीक्षा या फक्त मेमरीवर अवलंबून असतात आणि छोटे छोटे तुकडे तपासले जातात. खूप मोठा पोर्शन नसतो. 1 धडा, 2 धडे, 3 धडे ह्याच्यावर विषय संपतो, तेही धडे 2-2 पानांचे असतात. त्यामुळे इयत्ता 3रीपर्यंत ही गाडी फक्त लक्षात ठेवणे एवढ्या एकुलत्या एक गुणाच्या जोरावर अगदी भरधाव चाललेली असते. आणि मग त्याला सडनली 3री-4थीमध्ये ब्रेक लागायची शक्यता असते, कारण आता इथे विषयांची वाटणी सुरू होते. आणि ह्याच्यात 3 मोठे ढोबळ गट आहेत, त्याच्याबद्दलही बोलूया. पहिला गट जो आहे तो भाषांचा गट आहे, म्हणजे मराठी, इंग्रजी आणि आता सरकारच्या मताप्रमाणे इयत्ता 1लीपासून हिंदी वर तुमच्या शाळेत कदाचित संस्कृत शिकवलं जात असेल. काही मुलं बाहेर जाऊन अजून जर्मन, स्पॅनिश, इटालियन, जॅपनीज, चायनीज वगैरे काहीतरी शिकत असतील. कदाचित काही मुलांची घरात बोलायची भाषा वेगळी असेल, म्हणजे ती कन्नड असेल, तमिळ असेल, किंवा कदाचित कोंकणी असेल, किंवा मारवाडी असेल, गुजराती बोलत असतील घरी आणि ती भाषाही ते मूल शिकत असेल. तर अशा प्रकारे या 3, 4, 5 भाषा या मुलांच्या आयुष्यात आलेल्या असतात. काही मुलांचा म्हणजे 5 ते 10% मुलांचा मेंदू
हा नैसर्गिकरित्या भाषाप्रेमी असतो. त्याच्यामुळे भाषेतले शब्द पटापट समजणे, भाषेचं जे ग्रामर म्हणजे व्याकरण आहे, म्हणजे ते शब्द एकत्र लावायचे जे नियम आहेत, त्यातनं अर्थबद्ध वाक्य बनवायचे जे नियम आहेत, ते नियम त्यांच्या डोक्यात नैसर्गिकरित्या फिट होतात. वेगळ्या वेगळ्या भाषांचे वेगळे नियमसुद्धा त्यांना उत्तमरित्या कळतात आणि शब्दसंपत्ती भराभर वाढत असल्यामुळे ते ती भाषा खूप छान आत्मसात करू शकतात. हे एक 10% मुलांच्या बाबतीत. अजून एक 30-40% मुलं थोडी मदत घेऊन हे काम करू शकतात आणि उरलेली 50% मुलं मात्र भाषा म्हटली की त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. त्यांना एक किंवा फार तर फार 2 भाषा या बोलायला उत्तम जमतात, लिहायला जेमतेम जमतात, पण अभ्यास करायचा म्हटला की कंटाळा येतो. तर भाषा हा एक गट झाला. त्याच्यानंतरचा जो दुसरा मोठा गट आहे हा स्मृतीवरचा गट आहे, लक्षात ठेवण्यावरचा गट आहे. याच्यात आला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्यानंतर तुमचे बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, मोठ्या प्रमाणामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा सुद्धा काही भाग. ह्याच्यामध्ये माहिती जी दिलेली आहे ती तशीच्या तशी लक्षात ठेवणे आणि त्या प्रिसाईज शब्दामध्ये ते टेक्निकल शब्दसुद्धा लक्षात ठेवता येणे आणि तशीच्या तशी ती माहिती प्रश्न विचारला की परत एकदा दाखवणे, हा त्यातला खूप मोठा भाग असतो. म्हणजे आधीचे जे आपण बुद्धिमत्तेचा फक्त स्मृती हा एक भाग बघितला, तो या विषयांच्या निमित्ताने चालू राहतो. अजून थोडे पुढे गेले 6वी-7वीच्या आसपास की माहितीचे हे वेगळे तुकडे एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेले आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारचा भाग सुरू होतो. आणि तिथे चांगल्या शिक्षकाबरोबर बसून, चांगली पुस्तकं वाचून किंवा चांगले व्हिडिओज बघून त्यांचा या तुकड्यांचा आपापसातला संबंध लक्षात ठेवणं हा अभ्यासाचा खूप मोठा भाग होऊन बसतो. तिसरा जो गट आहे हा आहे गणित आणि गणिती बुद्धिमत्तेचा, की आकडे एकत्र करून त्यांचे बनणारे मोठे आकडे, त्या आकड्यांचे आपापसात असणारे संबंध, त्या आकड्यांचे आपापसात होणारे ऑपरेशन्स आणि त्याच्यातनं निघणारा वेगळा निष्कर्ष, एखादा प्रश्न आकड्यांच्या स्वरूपामध्ये व्यक्त करून त्याचं उत्तर शोधणं आणि ते उत्तर परत रिअल लाईफमध्ये अप्लाय करणं, हा जो सर्व मॅथमॅटिक्सचा भाग आहे हा खूप कॉम्प्लेक्स आहे. खरं तर अंकगणित आणि बीजगणित हे सुद्धा न्यूमरसी म्हणजे आकडे ओळख या भागात येतं. खरे गणितज्ञ म्हणतात की खरं गणित हे कॅल्क्युलसपासून पुढे सुरू होतं. म्हणजे खरं तर 10वीचा काही भाग आणि 11वी नंतर सुरू होतं. त्याच्यातली भूमिती हा अजून गणिताचं एक वेगळं अंग आहे, पण युजली ज्या लोकांना अंकगणित जमतं त्यांना भूमितीही जमायला तशी सोपी जाते. जशी मुलं 3री-4थीच्या पुढे जायला लागतात तसं पालकांच्या लक्षात येतं की या 3 गटांपैकी 1 किंवा 2 गटांमध्ये आपल्या मुलाला चांगलं जमतंय. जर मुलाची एका जागी बसून अभ्यास करायची तयारी असेल, त्याची स्मृती चांगली असेल आणि मूल स्वभावाने शांत आणि आज्ञाधारक असेल तर युजली ते या सर्व विषयांमध्ये इयत्ता 10वीपर्यंत उत्तम तुम्हाला तयारी दाखवून जातं. कारण हे विषय तसे सोपे असतात. 10वीपर्यंतचा अभ्यास कमालीचा सोपा आणि बाळबोध असतो. या मुलांचा जेव्हा आपण अभ्यास करून घेतो तेव्हा दरवेळी त्यांना ट्युशनला पाठवायच्या ऐवजी मी मागेही त्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोललो होतो की मुलांबरोबर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. मुलं स्क्रीन वापरून जरी अभ्यास करत असतील तरी तुम्ही जर शेजारी बसलेले असाल तर तिथे नसते उद्योग होणार नाहीत, अभ्यासापुरता स्क्रीनचा वापर होईल. बरेचदा मुलं अभ्यास करता करता कुठेतरी अडखळतात आणि तिथे जर मदत मिळाली नाही तर त्यांचा अभ्यासातला त्या क्षणाचा इंटरेस्टच संपून जातो. तर अशावेळी त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं नेमकं तिथल्या तिथे उत्तर देणं, फार मोठा ढांडोळा न उपसत बसता पटकन तेवढं एक उत्तर देऊन, की मूल विचारतं की अगं आई हे काय आहे गं, हे मला कळलं नाही, तर फक्त त्याच धड्यामध्ये तो कुठेतरी शब्द असतो जो त्या मुलाला वाचता वाचता दिसलेला नसतो, ते हे बघ इथे त्याचं उत्तर आहे. एवढं अर्ध्या क्षणात बोलून परत बाजूला गुराख्याच्या किंवा राखणीच्या भूमिकेमध्ये बसणं हे महत्त्वाचं असतं. त्या निमित्ताने घुसून तर अख्ख्या अभ्यासाचा ताबा घ्यायचा नसतो, कारण तसं केलं तर मुलाचा त्यातला इंटरेस्ट संपतो. हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे की तुमचं मूल दणादणा मार्क आणत नसेल तरी सुद्धा ते दिवसाचा तास 1.5 तास अभ्यास करता आहे. या तिन्ही गटांमधला म्हणजे भाषा हा एक गट, फक्त मेमरीवर अवलंबून असलेला मधला शास्त्र आणि इतिहास याचा एक गट, आणि आकडेमोडीवर आणि ऑपरेशन्सवर अवलंबून असलेला फिजिक्स आणि मॅथ्सचा 3रा गट. या तिन्ही गटांमध्ये
तो बसून काहीतरी काम करतो आहे, त्यातल्या बेसिक गोष्टी समजावून घेतो आहे आणि त्या प्रकारे त्याच्या आयुष्याची समृद्धी, अभ्यासाची समृद्धी होते आहे, हे टिकवणं महत्त्वाचं आहे. मग त्यांना अगदी 50-60% जरी मार्क पडत असतील तरीसुद्धा मूल रोज तासभर 1.5 तास अभ्यास करत आहे आणि या तिन्ही गटांना थोडा वेळ देत आहे, हे महत्त्वाचं आहे. बरेचदा यातल्या एखाद्या गटामध्ये मुलाची खूप चांगली गती असते आणि त्याचा तो खूप आनंदाने अभ्यास करतो. तेव्हा या विषयाला काही किंमत नाही, तू याच्या फंदात पडू नको, याचा 10 मिनिटात अभ्यास केला तरी तुला मार्क पडतात, तुला या विषयात कमी मार्क पडतात तर तिथं डोकं लावत बस, हे करणं चुकीचं आहे. की तुला ज्या विषयामध्ये नैसर्गिक गती नाही आहे किंवा ज्याची आवड नाही आहे त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि त्याच्यात निदान डोकं पाण्यावर राहील एवढी मेहनत घेऊया. पण तुला जे विषय मनापासून आवडता आहेत त्याचा जरूर जास्तीचा अभ्यास कर. ही मुलाला उत्तेजना देणं ही गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये पेरिफेरीवरनं सहभागी होणं, दरवेळी मध्ये घुसून बॅट पकडून स्वतः अख्खा गेम ताब्यात न घेणं, या 3 विषयांमध्ये 3 गटांमध्ये गती असलेली मुलं वेगळी वेगळी असतात. ती आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात. तुम्हाला कदाचित गणितात गती असेल, तुमच्या मुलाला भाषेत गती असेल, तर हा आपल्या नैसर्गिक व्हेरिएशनचा भाग आहे. हे आनंदाने ॲक्सेप्ट करणं आणि मुलांना त्या बाबतीत प्रोत्साहन देणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या विषयात मुलाचा जर खूप गती नसेल तर सतत त्याच्यावरच जर आपण बोलत राहिलो तर मुलाचा एकंदरीत अभ्यासाबद्दलचाच उत्साह कमी होतो आणि अभ्यासाबद्दल तिटकारा निर्माण होतो. हे विशेषतः गणिताच्या बाबतीमध्ये घडतं की गणितामध्ये उत्तम गती नसलेल्या मुलांवर गणिताचा इतका मारा केला जातो की त्या मुलं ती एकंदरीतच नामोहरम होतात आणि अभ्यासालाच नाही म्हणायला सुरुवात करतात. त्यामुळे ह्याचं भान ठेवणं आणि मुलाचा उत्साह टिकवून ठेवणं हे आपलं इयत्ता 10वी पर्यंतचं महत्त्वाचं काम आहे. हे अभ्यासामध्ये झालं पाहिजे.